नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. माझ्या श्रीकांत कुंडलीकर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज 17 जून, आज बुधवार, 17 जून 2026 आणि आज बुधवार आहे आणि आता वाजले सकाळचे 6:30. आपण आलो आहे गणपतीपुळेला. गणपतीपुळेला आतमध्ये कॅमेरा अलाव नाही. तर बाई इथे बघा, दिसत असेल तुम्हाला. लाल मूर्ती दिसते, तिथं दर्शन करावं लागते मित्र. त्याच्यामध्ये बाई हे बघा, हे दर्शन करून घ्या गणपतीचं. छान टुमदार मंदिर आहे गणपतीपुळेचं. किती छान मंदिर आहे बघा. कळसाचं दर्शन घेऊन घ्या. कळसाचं दर्शन घेऊन घ्या. गजानन महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हे बघा, असं आहे गणपतीपुळेचं मंदिर. हा परिसर, हा समुद्र आहे. जाळ्या लावलेल्या आहे. हा समुद्र होता. माझा अक्षय कोंडोलीकर. आणि ज्यांच्यामुळे हे गणपती इथे आहे म्हणून माहीत झालं, आपण त्यांची हे पाहू, समाधी दर्शन घेऊ त्यांचे. त्र्यंबक भिडे यांना सगळ्यात पहिले एक गणपतीनं दर्शन दिलं, त्र्यंबक भिडेंना. ही समाधी आहे त्यांची, आपण दर्शन घेऊ. साडे 11-12ला मस्त महाप्रसाद राहते मित्र हो इथे. आणि सायंकाळी 7:30-8 पासून काहीतरी राहते. दोन्ही टाईम महाप्रसाद आहे. ते नवरा माझा नवसाचामध्ये दाखवलं बीचवर सचिन पिळगावकर धावताना दाखवते बघा, पुतळा घेऊन. ती याच गेटमधून येते मित्र हो. या गेटमधून येते आणि सरळ या गेटमधून आतमध्ये जाते. या गेटमधून. परिसर शांत आणि सुंदर आहे, स्वच्छ आहे. भविष्यामध्ये तुम्ही पण या दर्शनाला. मला जे दाखवायचं मी पुरेपूर दाखवतो तुम्हाला. आणि हे मागं जे तुम्हाला टेकडी दिसून राहिली, या टेकडीला प्रदक्षिणा मारावं लागतं. हे इकडून या गेटने येते इकडे वापस. प्रदक्षिणा मार्ग असा आहे, इकडून जा लागते पलीकडून आणि वापस इथून येते या गेटमधून.
समुद्र पहा मित्र. आपण जाऊ बाहेर, जाऊन बाहेरून दाखवतो मी तुम्हाला समुद्र. उंदीर मामाचं दर्शन घेऊन घ्या. तेव्हा मित्र समुद्राच्या काठा याच्यावर आलो, बीचवर आलो आपण आता. पहिले हे एकच होतं मित्र हॉटेल सम्राट. आता बरेच झाले इथे. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे मंदिरा ट्रस्टकडून. बीच छान आहे, सुंदर स्वच्छ बीच आहे का. हे अशी दुकानं लागलेली आहे. सरबत, लंबोदर गोळा व ज्यूस सेंटर. हे बाय ज्यूस आईस गोळा सेंटर लागून आहे आणि होतेच त्यांचा धंदा. बघा मित्र, हे समुद्र, गणपतीपुळेचा बीच. पाणी मागं गेलं आहे आता. वातावरण छान आहे. सूर्यनारायण निघायचे आहे अजून. आलो आता आपण समोर. इथे धडापर्यंतच गणपती आहे मित्र. आणि मूग जे आहे, गणपतीचं मूग जे आहे ते शुंडा गणपती म्हणून ज्यावेळेस तुम्ही प्रदक्षिणा मारसाल तर तिथे दर्शन होते शुंडा गणपतीचं. ते दर्शन घ्यावंच लागतं शुंडा गणपतीचं. हे बघा किती आता गर्दी वाढून राहिली. आपलं दर्शन झालं छानपैकी. किती छान निसर्ग आहे पहा. वातावरण खूप छान आहे.
हे फ्रंट गेट मित्रांनो. हा मित्र हा प्रदक्षिणा मार्ग आहे. इथून गणपतीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर बाजूनं बिलकुल हा सरळ प्रदक्षिणा मार्ग आहे. मला वाटतं 1-1.5 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. जास्त नाही, पण छान मजा येते प्रदक्षिणा. ते तिथे जावंच लागते, कारण शुंडा गणपती तिथेच आहे. इथे फक्त धडापर्यंतच गणपती आहे आणि मूग जे आहे गणपतीचं ते तिथे आहे शुंडा गणपतीजवळ. मागच्या या गणपतीपुळेच्या व्लॉगमध्ये मी टाकलेला आहे व्लॉग एक, ते पाहू शकता तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन. थांब येऊ दे तर. ही कमान आहे. पण इकडून गाड्या येते. एक दिशा मार्ग आहे, वन वे आहे हा. इकडून येऊ शकतो, इकडून जाऊ शकत नाही आपण. इकडून येतो आपण. आणि हा चौक आहे गणपतीपुळेचा. इथे MTDCचं रिसॉर्ट पण आहे. गणपतीपुळे पर्यटक निवास. जय बाबा. तेव्हा हे आहे ते. इथे राहण्याची छान सोय आहे. आम्ही इथे बाजूलाच इथून आम्ही कपिल लॉजला गेलो. हे वर जे लिहून आहे या गल्लीतून जावं लागते आतमध्ये कपिल लॉजला. आम्ही कपिल लॉजवर थांबलो होतो. हे बा मॅडम आले आमच्या. थकल्या, पैदल चालून थकल्या. तर आता आपला व्हिडिओ खूप मोठा झाला. मला जेवढं दाखवता येत होतं तेवढं दाखवलं मी तुम्हाला. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्राम, फेसबुक ID माझी श्रीकांत कोंडुलीकर व्लॉग यवतमाळ आहे, त्याला पण फॉलो करा. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय बाळूमामा.